हेल्दी करेल, हा 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 हा, बीमार करेल ना ना ना. नमस्कार, साठी कला रंग ह्या माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आता उन्हाळ्याचे ऋतू चालू झाले. उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये आपण आपल्या परिवारासाठी, आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी आपण बाजारातून आणलेलं कोल्ड्रिंक वगैरे देतो आणि हे कोल्ड्रिंक ऑल हेल्दी असते. तर त्याच्याऐवजी तुम्ही तुमच्या पाहुण्यांना किंवा परिवारांना आता उन्हाळ्यामध्ये हे संत्रे आहेत ना, संत्रे खूपच स्वस्त आहे. या संत्र्यांचा ज्यूस मी दाखवते त्याप्रमाणे फक्त 1 मिनिटात, अजिबात कोणत्याही प्रकारची मेहनत न करता, वेळ वाया न घालता, फक्त 1 मिनिटात संत्र्याचा ज्यूस बनवण्यात कसा बनवावा ते मी तुम्हाला दाखवणार आहे. एवढीच नाही, हा ज्यूस तुम्ही ज्युसरमध्ये किंवा इतर कोणत्या मशिनीमध्ये जेव्हा काढता तेव्हा एकदम पत्ता बनतो. तो फायबर अजिबात राहत नाही. पण मी दाखवेल त्याप्रमाणे तुम्ही ज्यूस बनवाल. 2च मोसंबीचा ज्यूस जास्त क्वांटिटीमध्ये बनेल, त्या ज्यूसपेक्षा स्वादिष्ट बनेल आणि एकदम घट्ट घट्ट पण बनेल. व्हिडिओ फक्त 3च मिनिटाचा आहे, 3 किंवा 4च मिनिटाचा आहे आणि म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवे असाल, सबस्क्राईब करणे फ्री आहे आणि म्हणून आत्ताच सबस्क्राईब करून द्या. हा मोसंबीचा ज्यूस कोल्ड्रिंकपेक्षा स्वस्त आहे, मस्त आहे, नॅचरल आहे आणि हेल्दी आहे. आणि म्हणून पटापट आता ज्यूस कसा बनवायचा आहे ते पाहूया. फक्त आणि फक्त 2 ग्लास संत्र्यांचा रस बनवण्यासाठी मी फक्त 2च संत्र्या घेणार आहे. आणि हे ज्यूस काढण्यासाठी आपल्याला अशा मशिनीचा उपयोग करायचा नाही. ह्या पद्धतीमध्ये मेहनत आणि वेळ दोन्ही जास्त लागतो आणि म्हणून अशा पद्धतीचा उपयोग करायचा नाही आहे. ज्युसरचा बी उपयोग करायचा नाही आहे. तर 2 ग्लास ज्यूस बनवण्यासाठी फक्त 2च संत्रे घ्यायची आहेत. सर्वात पहिले आपण ह्या संत्र्यांचे साल काढून घ्यायचे आहेत. मी दाखवते ह्याप्रमाणे संत्र्याचे संपूर्ण साल काढून घ्यायचे आणि त्याच्या अशा फोडी अलग अलग करून घ्यायच्या आहेत. त्याच्यातून आपल्याला बी वगैरे अजिबात काढायची गरज नाही. मिक्सर जेव्हा फिरेल तर त्याच्यामध्ये संत्र्याचा ज्यूस असल्यामुळे बी फक्त गोलगोल फिरतात, त्या बिया काही बारीक होत नाही. बघा, मी मिक्सर फिरवून अगदी बारीक तिची लिक्विड पेस्ट बनवून घेतलेलं आहे. आता एक बाऊल घ्यायचा आहे. बाऊलमध्ये एक मोठी गाळणी ठेवायची आहे आणि त्या गाळणीमध्ये हे संत्र्याची पेस्टवालं ज्यूस टाकून घ्यायचं आहे आणि एक चमचा घेऊन त्याला बरोबर थोडंसं प्रेस देऊन त्याला गाळून घ्यायचं आहे. तुम्हाला चमचा नसेल वापरायचा तर काय हरकत नाही, तुम्ही हाताने पण करू शकता. तुम्हीच पहा ना, आता तुम्ही पाहत आहात की चाळणीमध्ये जो चोथा उरला आहे तो फार कमी प्रमाणामध्ये उरलेला आहे. या पद्धतीने ज्यूस काढल्याने तुमची संत्री किंवा मोसंबी असेल तिचं वेस्टेज पण फार कमी होतं. आणि ज्यूस तुम्ही पाहत आहात केवढ्या सगळ्या क्वांटिटीमध्ये ज्यूस निघालेला आहे आणि किती घट्ट घट्ट रगडा रगडा निघाला आहे पहा. या संत्र्यांमधून आपण बिया काढल्या नव्हत्या, त्या बिया मिक्सर फिरवताना त्या अजिबात दळल्या जात नाही, अख्ख्याच्या अख्ख्या त्याच्यामध्ये राहतात आणि म्हणून ज्यूसचा स्वाद अजिबात बिघडत नाही. फक्त न फक्त 2 अगदी मध्यम आकाराच्या संत्र्यांचा तुम्हीच पहा केवढा सगळा ज्यूस निघालेला आहे. ह्या ज्यूसला पाहून असं वाटतही नाही की हा फक्त संत्र्याचा ज्यूस आहे. असं वाटतं की याच्यामध्ये काहीतरी घट्ट घट्ट दूध वगैरे टाकलेलं आहे. आणि हे 2 संत्र्यांचा ज्यूस तुम्हीच पहा 2 ग्लास भरून बनत आहे. माझ्या घरी 2 पाहुणे आलेले आहेत आणि म्हणून मी 2 ग्लास हा ज्यूस बनवलेला आहे. संत्र्याचा ज्यूस मी तुम्हाला पहा जवळून दाखवत आहे. बघा किती घट्ट बनलेला आहे, त्याच्यात फायबर आहे पण ते फायबर अजिबात वेगळं दिसत नाही आहे. एकदम घट्ट घट्ट रगडा रगडा ज्यूस दिसत आहे. तुम्ही आत्तापर्यंत संत्र्याचा मोसंबीचा ज्यूस काढला असेल, तो तुमचा ज्यूस किती पातळ होता आणि हा किती घट्ट आहे ते तुम्ही पाहत आहात ना. आणि म्हणून ही मेथड तुम्ही नक्की नक्की यूज करा. आता उन्हाळा चालू आहे आणि संत्रा खूपच स्वस्त आहे आणि म्हणून तुमच्या परिवारासाठी, तुमच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांना तुम्ही असा ज्यूस बनवून नक्की नक्की द्या. हा ज्यूस
बाहेरच्या कोल्ड्रिंकपेक्षा स्वस्त पडेल आणि नॅचरल राहील. याची कोणत्याही प्रकारची तुम्हाला साईड इफेक्ट पण होणार नाही आणि वाईट परिणाम पण होणार नाही. मी माझ्या घरी येणाऱ्या पाहुण्यांना ह्याप्रमाणे ज्यूस बनवून देते. कोल्ड्रिंक मी उन्हाळ्यात अजिबात पाहुण्यांना सुद्धा देत नाही. फ्रेंड्स, पाहिलं ना तुम्ही? एकच मिनिटात मिक्सरमध्ये ज्यूस कसं फटाफट बनवून गेलं, ते पण ज्युसरमध्ये इतर मशीनमध्ये बनणाऱ्या ज्यूसपेक्षा घट्ट, जास्त आणि स्वादिष्ट बनते. आणि म्हणूनच मला असं वाटतं की या उन्हाळ्यामध्ये नक्की नक्की तुम्ही तुमच्या पाहुण्यांसाठी, परिवारासाठी कोल्ड्रिंकच्या ऐवजी हे संत्र्याचे ज्यूसच बनवशाल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलला आत्तापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा आणि लाईक करून सर्वांना शेअर करा, जेणेकरून आता उन्हाळ्यामध्ये या रेसिपीचा सगळेच लाभ घेतील. अशा नव्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय श्री कृष्ण.